नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं बंडखोरी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय. अपक्ष म्हणून मनोज शिंदे निवडणूक लढवणार आहेत. ठाणे शहरातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणलाय. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन देऊन ठाण्यातील सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचं प्रमाणपत्र दिलं जात होतं. या इन्स्टिट्यूटवर कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढावं अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण या आदी भागातील विद्यार्थ्यांनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले जाते त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे मर्जिया पठाण यांनी आज ठाण्यातील राम मारुती रोड येथील सीईडीपी स्किल इन्स्टिट्यूटवर धडक दिली आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय. या संदर्भात पठाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पिछले कुछ हफ्तों से सीईडीपी के अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग कोने से बच्चे मेरे पास आ रहे थे. हाल ही में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस की स्टूडेंट विंग प्रेसिडेंट की वर्किंग प्रेसिडेंट की पद दी गई है. तो उसके बाद से काफ़ी सारे जो युवक हैं, कोई कुर्ला के, कोई गोवंडी के, कोई भिवंडी के, कोई मुमरा के, कहाँ के स्टूडेंट्स हमारे पास आ रहे थे कि सीईडीपी ये एक इंस्टीट्यूट है ठाणे में, प्राइवेट इंस्टीट्यूट है, इनके बारे में इनका स्टूडेंट्सों का, युवकों का ऐसा कहना है कि ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है. इनकी 3 में ऐसे तो बहुत सारी बातें, बट मैं आपको 3 इंपॉर्टेंट चीजें आपकी इनको बता दूं. ये युवकों के जो जितने भी स्टूडेंट्स हैं, इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है. फिर जब युवक इनके पास पहुंचते हैं तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की. फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनकी फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं. वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं. उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि ये लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है, बच्चों को पागल बना करके. जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टूडेंट से मांगते हैं. ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे. आणि मी महाराष्ट्रांचे युवका सोबत असा खिलवाड होऊ देणार नाही. माझ्यासोबत तो एक त्या दिवशी माझ्या ऑफिसला आले होते 50-60 युवक होते, पण त्या लोकांमध्ये पण खूप भीती आहे. कारण की इन्स्टिट्यूटचे लोक त्यांच्यासोबत बोलणं करतच नाहीये. वो लोगों को पागल बनाते रहते हैं, वो लोग पागल बनाते रहते हैं.
और तो और हमारे पास पूरी ऑडियो है कि इंस्टीट्यूट में जब बात करते हैं कि हम लोग 12th पास नहीं हैं पर हमको कोर्स करना है, तो ये लोग 12th के आर्ट्स और कॉमर्स के बच्चों के फर्जी डॉक्यूमेंट्स बनाते हैं। 12th पास करने के फर्जी डॉक्यूमेंट्स बना के ये लोग उन लोगों को एडमिशन कराते हैं। और तो और इन लोगों ने अंदर ही एक बच्चों के साथ भी बिजनेस उनको के करके रखा है कि इतने फ्रॉड और इतनी ये सब होने के बाद भी अगर तुम एडमिशन कराओगे तो एक एडमिशन पे 7,000, 2 एडमिशन पे 14,000, 3 एडमिशन पे लैपटॉप, घड़ी, स्मार्ट वॉच, ये सारी चीजें ये लोग करते हैं। महाराष्ट्र के युवकों बच्चों का अलग अलग जगह से यहाँ पे बच्चे आते हैं, अलग अलग जगह से, उनके फ्यूचर के साथ इतना बड़ा खिलवाड़। और हम लोग के ओरिजिनल डॉक्यूमेंट्स भी नहीं दे रहे। ओरिजिनल डॉक्यूमेंट्स देने के लिए विदिन 2 आवर्स ऑफ एडमिशन ये लोग बोलते हैं हमने झारखंड भेज दिए। इनकी अगर आप कैपिटल यूनिवर्सिटी करके, एक यूनिवर्सिटी जिनके साथ ये टाई अप बताते, ground+1 यूनिवर्सिटी है। आप इनके ये देखो, ये इन्होंने इनको बोला था हम महाराष्ट्र यूनिवर्सिटी, आप महाराष्ट्र की यूनिवर्सिटी से एफिलिएट करके देंगे। फिर उन्होंने ये कौन सी यूनिवर्सिटी है? एसकेडी। इन्होंने एडमिशन से लेकर के बाद में कम से कम 4 बार यूनिवर्सिटी चेंज कर दी बच्चों की। उसके बाद एंड में कोई कैपिटल यूनिवर्सिटी से एफिलिएट किया। अगर आप कैपिटल यूनिवर्सिटी देखेंगे तो ground+1 की सिर्फ एक छोटी सी बिल्डिंग है। बच्चों के साथ बदतमीजी, हरासमेंट अलग तरीके का, और वो भी ये बोलते हैं कि मे भी आपको डिग्री मिलेगी, मे भी 2028 में मे भी डिग्री मिलेगी। हर मेडिकल फील्ड के कोर्स की लिमिटेड सीट्स होती है, तो आपको पता है, बराबर है। हर इनके अनगिनत स्टूडेंट्स है इंस्टीट्यूट के अंदर, अनगिनत स्टूडेंट्स है। कोई भी डिपार्टमेंट बात करने को तैयार ही नहीं है स्टूडेंट से। युवक वहां पर जाके पूरा दिन परेशान होते रहते हैं, पर कोई भी उनकी सुनवाई करता ही नहीं है। हमारी बस ये डिमांड है। इसके बाद हम लोग कमिश्नर ऑफ पुलिस से मिलेंगे, सीनियर से मिलेंगे, हम पूरा फॉलो अप करेंगे। लेटर भी बच्चों ने सीनियर सर को लेटर भी दिया है पुलिस स्टेशन में, ये देखिए। पर कोई भी पता नहीं क्या इनकी पहुंच कहाँ पे है, ये लोग क्या करते हैं क्या नहीं करते हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है कि कोई भी इन पे अब तक एक्शन नहीं लिया जा रहा है। युवकों के अंदर इतना क्रोध है जिसकी कोई हद नहीं है। आपकी क्या मांग रहेगी? हम इनसे यही मांग करेंगे कि आप बच्चों का पहले तो लोन कैंसिल, बच्चों का एडमिशन नहीं लेना है तो आप पहले तो इनका लोन कैंसिल कराओ। जो बच्चों से आप 25,000 30,000 एडमिशन कैंसिल करने का ले रहे हो, ऑलरेडी बच्चों ने एडमिशन के लिए पैसे भर चुके, एडमिशन कैंसिल करने के लिए जो आप इनका 50-50 हजार रुपए ले रहे, वो नहीं होना चाहिए। बच्चों के ओरिजिनल डॉक्यूमेंट्स उनको लौटाओ, और या तो फिर आपने जो इनको वादा किया है महाराष्ट्र यूनिवर्सिटी का, यूजीसी अप्रूव्ड यूनिवर्सिटी का, वो वादा पूरा करो, या तो वो वादा पूरा करो। यही हमारी मांग रहेगी। अब हम ऊपर जाएंगे और उन लोगों से बात करेंगे। माझं नाव गौरी गावकर आहे, मी इथे ठाण्यातलीच आहे। ॲक्च्युली मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल सोशल मीडिया थ्रू समजलेलं, आणि गुगलवरती जर आपण सर्च करतो बेस्ट फिजिओथेरपी युनिव्हर्सिटी तर हीच इन्स्टिट्यूट येते, आणि जर आपण पुण्यातलं सर्च केलं तरी पण हीच येते। आणि आम्हाला ह्या लोकांनी आधी सांगितलेलं की आम्हाला ही लोक माधव युनिव्हर्सिटी देतील राजस्थानमधली, आणि नंतर त्या लोकांनी चेंज केलं, एसकेडी करून युनिव्हर्सिटी दिली। त्याच्यानंतर परत या लोकांनी आता कॅपिटल युनिव्हर्सिटी दिली आहे। म्हणजे ही लोक 10 वेळा युनिव्हर्सिटी चेंज करतात। आणि आधीचे पण सेकंड इयरचे जे स्टुडंट्स होते त्याच्यातले जेवढे पण स्टुडंट्स होते सगळे निघून गेलेत, फक्त 4-5 स्टुडंट्स बाकी आहेत। आणि हे लोक आमच्याकडून सगळे म्हणजे डॉक्युमेंट्स रिटर्न घ्यायचे पण पैसे मागतायत, सगळं जे काय प्रोसेस आहे त्याचे पैसे मागतायत। आणि जे मॅनेजर आहेत इकडचे CDPचे एवढ्या आमच्याशी एवढ्या घाण टोनमध्ये बोलतात की काय बोलायचं, म्हणजे त्यांना रिस्पेक्टच नाही आहे की स्टुडंट्सशी कसं बोलायचं। एकदम घाण टोनमध्ये बोलतात की तुम्हाला जे करायचं आहे करा, तुम्ही काय करतायत करा, आम्हाला बोलू नका, इथे यायचं नाही वगैरे वगैरे। आणि ह्या लोकांना माहित पण नाहीये की जे युनिव्हर्सिटी आता दिली आहे या लोकांना, इफ दॅट युनिव्हर्सिटी इज UGC अप्रूव्ड और नॉट। हा, आणि जेव्हा पण या लोकांना माहित नाहीये, इन्स्पेक्शन पण झालं नाहीये तो युनिव्हर्सिटीचा। सगळे स्टुडंट्स कडे सगळी प्रूफ आहे, सगळी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे स्टुडंट्स कडे। आम्ही हर एक गोष्टीची रेकॉर्डिंग केलेली आहे। जेव्हा ती लोक आमच्याशी बोलायला येतात, जेव्हा काही होतं, आम्ही सगळी A to Z सगळी रेकॉर्डिंग केलेली आहे। आणि आधी जी युनिव्हर्सिटी चेंज केली आहे ना कॅपिटल युनिव्हर्सिटी,
त्या लोकांनी आम्हाला सांगितलं पण नाही की आम्ही युनिव्हर्सिटी चेंज केली. एकदा तुम्ही स्टुडंट्सला विचारू शकतात ना की कसं काय आहे, तुम्हाला पाहिजे का ही युनिव्हर्सिटी, काय कसं. नाही, काहीच नाही. आम्ही जेव्हा एकदा वरती गेलो तेव्हा या लोकांनी डायरेक्ट तिथे फॉर्म हे सर्टिफिकेट लावलेलं की ही युनिव्हर्सिटी करून तुम्हाला दिलेली आहे. आणि जेव्हा आम्ही बोलायला गेलो तेव्हा काय आमच्याशी एकदम बदतमीजीमध्ये बोलत होते सगळी लोक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दीपावलीच्या निमित्तानं समाजसेवक राजेश लोखंडे यांनी आपल्या परिवारासह आणि समाजसेवक नेहल छेडा यांच्या सोबतीनं ठाण्यातील मनोरुग्णालयात एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला. 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी सुमारे 750 मनोरुग्णांना दीपावलीच्या फराळाचं वाटप करून सणाच्या उत्सवाची आनंदात सुरुवात केली आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे रुग्णांना आनंद आणि प्रेमाची अनुभूती देणे होता. रुग्णांसाठी लाडू, चकली, करंजी आणि मिठाई यांसारख्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलंय. समाजातील दुर्बल घटकांसोबत सण साजरा करण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लोखंडे कुटुंबांनी नेहला छेडा यांनी पुढाकार घेतला. या अनोख्या उपक्रमामुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक पाहायला मिळाली. समाजसेवेतील योगदानासाठी राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांचं कौतुक करण्यात आलंय. त्यांच्या या उपक्रमामुळे दीपावली सणाचा खरा अर्थ समाजात पोहोचला असून इतर नागरिकांनी देखील असे सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन राजेश लोखंडे यांनी केलंय. दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करत असतो. मी माझ्या प्रभागामध्ये कोरोना नंतरची पहिली दिवाळी 3000 लोकांना 9 टन दिवाळीचं साहित्य वाटून साजरी केली होती. यावर्षी मी ठरवलं होतं की वेगळी दिवाळी साजरी करायची. त्याप्रमाणे मनोरुग्णालयामधील 750 जे रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी आम्ही दिवाळी फराळ देऊन साजरी करायची ठरवली होती. त्यानुसार आज हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. मी आणि माझे सहकारी सहयोगी नेलजी छेडा आम्ही दोघांनी संयुक्तरित्या आज आमच्या दोघांचे कुटुंब इथे हजर आहे आणि आम्ही दोघांनी हा प्रोग्राम उपस्थित केला होता इथे आणि साजरा केला मोठ्या प्रमाणात. लोक कुटुंबाबरोबर दिवाळी साजरा करतात. आम्ही मनोरुग्णांबरोबर दिवाळी साजरी केली. त्याचा आनंद खूप वेगळा आज भेटतोय मला. दिवाळी साजरा करताना एकच भावना होते का आज हे जे मनोरुग्ण आहे हे वर्षानुवर्ष इथे रुग्णालयामध्ये असतात. कित्येक रुग्ण तर असे की अक्षरशः इथे ऍडमिट झाल्यानंतर इथेच मृत्यू पावतात. त्यांचे ते बरे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातले घ्यायला सुद्धा येत नाही अशी परिस्थिती असते. मग ह्या रुग्णांबरोबर दिवाळी साजरी करून त्यांना कुटुंबामध्ये आपण असल्याचा एक आनंद मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप मनापासून खूप बरं वाटतं, खूप आनंद होतोय. आम्ही एन्जॉय करतोय आजची दिवाळी, ह्या वर्षीची दिवाळी खूप एन्जॉय करतोय. सर्व तमाम ठाणेकरांना शुभ दीपावली. सर्वांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला
व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.